आनंददायी शनिवार शिक्षकांसाठी आनंददायी ठरणार का? हो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे शासनासाठी प्रयोगशाळा ठरलेल्या आहेत. निरनिराळे उपक्रम प्रथम इथेच राबवले जातात आणि त्याची यशस्वीता ठरवली जाते. आता आनंददायी शनिवारांतर्गत निरनिराळ्या 8 उपक्रमांची भर पडलेली आहे. याआधी ह्या उपक्रम आपण राबवत होतो, परंतु त्यासाठी ठराविक असा टाईम बॉन्ड नव्हता. त्यासाठी कोणतंही लेखी रेकॉर्ड ठेवावं असं बंधन नव्हतं. परंतु आता हे उपक्रम राबवून त्याचं लेखी रेकॉर्ड आपल्याला ठेवावं लागणार आहे आणि ते शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावं लागणार आहे. आनंददायी शनिवार उपक्रमात पडली आणखी 8 उपक्रमांची भर. शिक्षकांसाठी शनिवार आनंददायी ठरेल का, असा प्रश्न शिक्षक वर्गात उपस्थित केला जात आहे. इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांसाठी दर शनिवारी आपण आनंददायी शनिवार नावाने उपक्रम राबवत असतो. विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या या आनंददायी शनिवार उपक्रमात आता 8 नव्या कृतींची भर पडली आहे. या संदर्भात वार्षिक अंमलबजावणीची रूपरेषा तयार करून प्रत्येक शाळेला जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे अहवाल सादर करावा लागणार आहे. मात्र शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे शाळेतील शिक्षकांसाठी हा उपक्रम नक्कीच आनंददायी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेने वर्षातून किमान 2 पालक मेळावे आयोजित करावेत. एक शाळास्तरीय स्नेहसंमेलन आयोजित करावे. त्यामध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायतींचेही आयोजन करावे. योगासने, NCC व स्काउट गाईड धर्तीवर उपक्रमांचे आयोजन करावे. करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक सहली, राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत क्षेत्रभेटी, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा तसेच लघु उद्यम महोत्सव असे उपक्रम शनिवारी घ्यावेत, असे या परिपत्रकात निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना टपाल विभाग, बँक, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत, कारखाने अशा ठिकाणी भेटी देऊन अनुभवाधारित शिक्षण देणे, सहलीनंतर त्या सहलीचे अहवाल लेखन करणे, प्रात्यक्षिक, सादरीकरण आणि चित्रप्रदर्शने भरवणे अशा उपक्रमांच्या आयोजनाचीही सूचना करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सामाजिक जाणीव, आर्थिक साक्षरता आणि जीवन कौशल्ये विकसित होतील, असा दावा शालेय शिक्षण विभागाने केलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी उपक्रम ऐच्छिक ठेवण्यात आलेले आहेत, परंतु शाळांसाठी मात्र या उपक्रमाची अंमलबजावणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळांना हे उपक्रम सक्तीने घ्यावेच लागतील, जरी विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असतील तरी. म्हणजेच आता या उपक्रमाची आपल्याला लेखी नोंद ठेवून ते शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागणार आहेत. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.